प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील तिसरा पाठ अभ्यासणार आहोत. त्या पाठाचं नाव आहे शाल. त्याचे लेखक आहेत राग जाधव, असे त्याचे लेखक आहेत. शाल, आता शाल हे एक वस्त्र आहे अंगावर घेण्याचे आणि ते एक सन्मान चिन्हही आहे. आता या पाठामध्ये लेखकांना मिळालेल्या शालीचा वापर त्यांनी कसा केला आहे त्याचे अनुभव सांगितलेले आहेत. पण आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर पाहतो की एखाद्या प्रमुख पाहुण्याला शाल देताना आपण पाहतो, तर शाल हे एक सन्मानचिन्ह आहे आणि त्या अर्थाने ते दिलं जातं. तसंच या पाठामध्ये लेखकाला मिळालेल्या शाली आहेत, त्या शालीच्या आठवणीमध्ये कोणकोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत या पाठाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी राग जाधव या लेखकांची आपण माहिती घ्यायची आहे. राग जाधव यांचा कार्यकाल आहे 1932 ते 2016. ते कवी आहेत, समीक्षक आहेत, ललित लेखक आहेत. साहित्याची जाण आणि बहुआयामी समीक्षा वृत्ती यातून त्यांची समीक्षा विकसित झाली. व्यापक वाङ्मयीन दृष्टिकोन आणि चिंतनात्मकता ही त्यांच्या समीक्षेची वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे त्यांचं जे साहित्य आहे त्या दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतो. एक प्रकारचं चिंतनात्मक लेखन त्यांचं आहे, ही वैशिष्ट्ये त्यांची आहेत. त्यांच्या समीक्षाविषयक लेखनाची 30हून अधिक पुस्तके आहेत. त्यांचे साहित्य आणि सामाजिक संदर्भ कोणते आहेत ते पहा. आनंदाचा डोह, निळी पहाट, आधुनिक मराठी कवयित्रींची कविता, साठोत्तरे मराठी कविता व कवी, आगळीवेगळी वेगळी नाटकं ही समीक्षात्मक पुस्तके, वियोग ब्रह्म, मावळतीच्या कविता ही कविता संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. 1970 ते 1990 या काळात ते विश्वकोशाच्या संपादनात सहभागी होते. आता या प्रस्तुत पाठामध्ये काय सांगितलेलं आहे पहा. शालीभोवती असलेल्या लेखकाच्या आठवणी या पाठातून व्यक्त झालेल्या आहेत. शाल ही प्रतिकात्मक आहे, म्हणजे सन्मान चिन्ह आहे. शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ अंतर्मुख करणारा आहे. पाठातील औदार्याचे उदाहरण हे माणसांची संवेदनशीलता जपणारे आहे. औदार्य म्हणजे शुभ हस्ताने किंवा आपल्या अंगी असणारी जी दान करण्याची जी प्रवृत्ती आहे किंवा दुसऱ्याला परोपकारी वृत्ती आहे आपल्या मनामधली, त्याला औदार्य असं म्हणता येईल. म्हणजेच पाठातील औदार्याचे उदाहरण ही माणसाची संवेदनशीलता जपणारे आहे. वस्तूंच्या संदर्भातील आठवणीचे मोल महत्त्वाचे असते. कोणत्याही निर्जीव वस्तूशी निगडीत असलेले संदर्भ मानवी भावना तरल ठेवतात. वस्तूंशी निगडीत कोणतीही आठवण असो अथवा प्रसंग, त्याचे मानवी संदर्भ सर्वार्थाने महत्त्वाचे ठरतात. आणि म्हणून या पाठामध्ये लेखकाला कोणकोणत्या गोष्टींचा अनुभव आलेला आहे, लेखकाने त्या शालीचा वापर कसा केलेला आहे, त्याचा विनियोग कसा केलेला आहे आणि त्या आठवणी संदर्भातले मुद्दे या पाठामध्ये सांगितलेले आहेत आणि सखोल चिंतन या पाठामध्ये केलेलं आहे ते आपण पाहायचं आहे. पाहूया त्या पाठामध्ये राग जाधव यांनी काय सांगितलेलं आहे पहा. राग जाधव म्हणतात, एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे एक निमित्ताने गेलो होतो. निमित्ताने म्हणजे काही कारणाने गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो. तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? आता या पाठामध्ये लेखक पु ल देशपांडे हे साहित्यिक आहेत आणि महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कवी आहेत, लेखक आहेत पु ल देशपांडे. आणि सुनीताबाई या पु ल देशपांडे यांच्या पत्नी. तर लेखक एके दिवशी पु ल देशपांडे यांच्या घरी गेलेला आहे आणि घरी गेल्यानंतर त्याचं काम झाल्यावर तो निघण्याच्या तयारीत होता, बेतात म्हणजे तयारीत होता. तेवढ्यात पु ल देशपांडेंची पत्नी सुनीताबाई त्यांना लेखकाला थांबवलं आणि विचारलं, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? बघा, असा प्रश्न केला, लेखकाला विचारलं. मी एका पायावर हो म्हटले. लेखकाने हो म्हटले. पु ल व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव
वाटला. बघा इथं गौरव या शब्दाचा अर्थ आहे सन्मान. गौरव या शब्दाचा अर्थ आहे सन्मान. इथं मला मोठा गौरव वाटला. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली, वापरली मात्र कधीच नाही. लेखकानं ती काय केली, शाल जी अतिशय उत्साहपूर्ण शाल दिलेली होती, ती लेखकानं त्या सुटकेसमध्ये, त्या खोलीतल्या त्याच्या सुटकेसमध्ये ठेवली, वापरली नाही. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तर लेखकाच्या जीवनामध्ये एक प्रसंग इथं सांगितलेला आहे परिच्छेदामध्ये. वाई हे सातारा जिल्ह्यातले एक ठिकाण आहे. वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून लेखक गेला. तर विश्वकोश काय आहे, तर मराठी भाषेतलं, मराठी साहित्यामध्ये विश्वकोश निर्मिती मंडळ आहे, त्या मंडळाचा अध्यक्ष म्हणून लेखक गेलेला आहे. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे, असं लेखक म्हणतो. प्राज्ञ पाठशाळा म्हणजे काय, तर एक ग्रंथालय होतं. बघा प्राज्ञ पाठशाळा म्हणजे एक ग्रंथालय होतं. त्या ग्रंथालयामध्ये लेखक राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. आता ती जी खोली होती, लेखका राहत होता ती, त्या लेखकाची खोली दक्षिणेकडील, त्या लेखकाच्या खोलीच्या दक्षिणेकडील ज्या खिडक्या होत्या, त्या खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. चिंचोळा म्हणजे बारीक प्रवाह असा त्याचा अर्थ होतो. चिंचोळा म्हणजे बारीक प्रवाह. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. आता इथं लेखकाच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग आहे. ज्यावेळी लेखक त्या खोलीमध्ये होता, खोलीमध्ये असताना थंडीचे दिवस त्यावेळी होते. त्या थंडीच्या दिवसामध्ये एक बाई, लेखक म्हणतो, माझ्या खोलीच्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. एक बाई आपलं छोटं मूल जे होतं एका टोपलीत ठेवलेलं होतं आणि ती मासे पकडण्यामध्ये व्यस्त होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होती. पण आई तिकडे बघतही नव्हती, ती मासे पकडण्यामध्ये गुंतलेली होती. मला मात्र राहवले नाही. आता पहा, लेखकाला राहवलं नाही म्हणजे काय, तर लेखकाच्या मनामध्ये संवेदनशीलता होती. संवेदनशीलता म्हणजे काय, तर एखादा जर संकटात असेल तर आपण लगेच त्या ठिकाणी धावून जातो, किंवा एखाद्याला जर इजा झाली किंवा एखाद्याला जर ठेस लागली तर आपण तात्काळ त्याच्या मदतीला धावून जातो. ती संवेदनशीलता म्हणायची. तशी संवेदनशीलता लेखकाच्या मनामध्ये होती आणि म्हणून लेखकाला ते थंडीनं कुडकुडत असलेलं बाळ पाहवलं नाही आणि त्याला राहवलं नाही. तो मात्र तिथं लगेच गेला. लेखक तिथं गेल्यानंतर ते खोलीत गेला आणि खोलीतली सुटकेसमधील पुलकित शाल काढली. बघा, पुलकित म्हणजे अतिशय मऊ, उबदार किंवा त्याला भेट म्हणून दिलेली अशी पुलकित शाल काढली. 5-50 रुपयाच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व काही दिले आणि म्हटले. बघा, त्या बाईला हाक मारली लेखकानं आणि ते सगळ्या गोष्टी लेखकानं दिल्या. त्या बाळाला आधी शाळेत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस, असा लेखक थोड्याशा चढत्या आवाजामध्ये म्हणाला त्या बाईला, की त्या बाळाला आधी शाळेत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस. या घटनेची उब पुलकित शालेच्या उभेपेक्षा अधिक होती. बघा, या घटनेची उब म्हणजे ही जी घटना होती, ते बाळ थंडीनं कुडकुडत होतं आणि मग लेखकानं लगेच शाल काढून आपल्या सुटकेसमधील त्या बाईला दिली. ही जी घटना होती, त्या घटनेची उब पुलकित शालेच्या उभेपेक्षा अधिक होती. बघा, म्हणजे उब म्हणजे उष्णता असा त्याचा अर्थ होतो. उब म्हणजे उष्णता असा त्याचा अर्थ होतो. पुलकित शालेच्या उभेपेक्षा अधिक होती. बघा पुढे पहा, कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. आता लेखक दुसरा प्रसंग सांगत आहे पाहिजे आपल्या जीवनातला, की
कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत. नारायण सुर्वे हे महाराष्ट्रातले एक सुप्रसिद्ध कवी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. नारायण सुर्वे यांच्या सभा किंवा संमेलने असतील तर त्यांना फार मोठी गर्दी असायची आणि त्यामुळं अनेक महाराष्ट्रामध्ये ते महाराष्ट्रभर फिरायचे, खूप सभा आणि संमेलने होत असत. आणि पुढे काय झालं तर नारायण सुर्वे हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमाला अहोरात्र भरतीच असे. एवढे चांगले कविवर्य नारायण सुर्वे होते की त्यांच्या कार्यक्रमाला अहोरात्र भरती असायची, म्हणजे गर्दी असायची फार मोठी. प्रत्येक कार्यक्रमामध्ये सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राहील. आता नारायण सुर्वे यांना प्रत्येक कार्यक्रमामध्ये सन्मानाची शाल मिळायची आणि श्रीफळ देखील मिळायचं. एकदा ते मला म्हणाले, म्हणजे कुणाला? नारायण सुर्वे लेखकाला म्हणाले, या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनू लागलेलो आहे. बघा, या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलेलो आहे. म्हणजे काय बनू लागलेलो आहे? शालीन. शालीन या शब्दाचा अर्थ पहा काय आहे. सात्विक वृत्तीचा, सालस असा त्याचा अर्थ होतो. पहा, म्हणून लेखक म्हणतात की नारायण सुर्वे म्हणतात की या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनू लागलेलो आहे. त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोच माझ्या नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती. आता उपरोधिक हा शब्द, या शब्दामध्ये काय सांगितलेलं बघा. उपरोधिक, उपरोधिक म्हणजे टोचून बोलणे, टोचून बोलणे असा त्याचा अर्थ होतो. त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोच माझ्या नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती. शाल व शालीनता यांचा संबंध काय? खरे तर खरीखुरी शालीनता ही शालिविना शोभते. बघा, लेखकाचं काय मत होतं पहा की खरीखुरी शालीनता ही शालिविनाच शोभते. सुर्वे मुळातच शालीन. शालीनच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधीही हरवली नाही, कधी क्षीणही झाली नाही. बघा, जरी नारायण सुर्वे यांना शाली मिळत गेल्या सन्मानांच्या, त्या शालींचा वर्षाव होत गेला, त्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधीही हरवली नाही किंवा कधीही त्यांना त्यांच्याजवळ अहंकारी प्रवृत्ती आली नाही किंवा कधी क्षीणही झाली नाही किंवा त्यांची शालीनता जी होती, शालीनता म्हणजे नम्रपणा, तो नम्रपणा कधीही हरवला नाही. कितीही शाली मिळत गेल्या तरी नारायण सुर्वे हे त्यांच्या मनामधली संवेदनशीलता तशीच राहिली, शालीनता तशीच राहिली. जो नम्रपणा होता, तो लोभसपणा होता, तो तसाच राहिला, कधी क्षीणही झाला नाही. क्षीण म्हणजे कमजोर असा त्याचा अर्थ आहे. कधी क्षीणही झाला नाही. आता लेखक कविवर्यांना म्हणतात, म्हणजे नारायण सुर्वेंना म्हणतात की शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईल. बघा, लेखक काय म्हणतात की नारायण सुर्वे यांना की शालीमुळे जर शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईल, भिकेला लागेल. पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेचच नेऊन देईन. कधी? जर शालीमुळे शालीनता येत असेल तर. लेखक म्हणतो की मी शेकडो शाली खरेदी करेन आणि एक एक शाल सर्वांना नेऊन देईन. यावर तो शालीन कवी मनापासून हसला. म्हणजे नारायण सुर्वे हे अगदी मनापासून हसले या बोलण्यावर. शालीमुळे शालीनता येते की जाते या प्रश्नाचे माझे उत्तर जाते असेच आहे. म्हणजे कोणाचे उत्तर? तर लेखकाचे उत्तर काय आहे? शालीमुळे शालीनता, तर लेखक काय म्हणतो तर जाते असेच आहे. सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे. ज्यावेळी सन्मान होतो, सन्मानाच्या स्वरूपामध्ये शाल आपल्याला दिली जाते, त्या रूपाने आपण एक शालीन जग गमावून बसण्याचा धोका फार मोठा आहे. आणि म्हणून शालीमुळे शालीनता जाते. मुळातच आपल्याकडे शालीनता असणं गरजेचं आहे. त्याचा शाली मिळण्याचा काही संबंध नाही असं लेखकाचं इथं परखड मत आहे. मुळातच आपल्याकडे शालीनता पाहिजे, नम्रता पाहिजे, लोभसपणा पाहिजे, संवेदनशीलता पाहिजे. या गोष्टी लेखकाने इथे सांगितलेल्या आहेत. पुढे पहा, पुढच्या परिच्छेदामध्ये लेखक काय सांगतात की
मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो. आता जे राघव जाधव लेखक आहेत या पाठाचे, ते 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचे बिनविरोध अध्यक्ष झाले. तत्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालींचा वर्षाव झाला. लेखकाला सुद्धा शाली मिळाल्या. एवढ्या शाली जमत गेल्या की माझ्या 8x6च्या खोलीत त्यांना ठेवण्याचं शक्य नव्हते. मग मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून ते निकटवर्ती मित्राकडे ठेवले. आता निकटवर्ती म्हणजे कोण, तर जवळचा मित्र. त्या मित्राकडे लेखकानं त्या शालीचं गाठोडं ठेवलं व त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्वाधिकार दिले. बिचारा अतिप्रामाणिक, त्याच्याही छोट्या खोलीत त्याने ते सांभाळले, कारण जवळचा मित्र होता. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब आणि श्रमिकांना. बघा, हळूहळू त्या सगळ्या शाली वाटून टाकल्या लेखकानं गरीब आणि श्रमिकांना. कारण लेखकाचं परकड मत होतं की शालीमुळे शालीनता याचा काही संबंध नाही, म्हणून त्या शाली काय केल्या तर हळूहळू गरीब आणि श्रमिकांना वाटून दिल्या. का वाटून दिल्या, तर लेखकामध्ये औदार्य होतं, संवेदनशीलता होती, परोपकारी वृत्ती होती, हे जी मूल्य होती, त्यामुळे लेखकानं काय केलं, त्या शाली वाटून टाकल्या. आणि म्हणून या पाठामध्ये आपण पाहिलं तर लेखकाला ज्या मिळालेल्या शाली आहेत त्या शालीचा विनियोग कसा त्यानं केला, वापर कसा केला, आणि या पाठातून संवेदनशीलता काय आहे, आपल्याला परोपकारी वृत्ती कशी आहे, याच्या हे विचार आपल्याला या पाठाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. इथपर्यंतच आपण थांबायचं आहे या पाठामध्ये. हा जो पाठ आहे तो तुम्ही तुमच्याकडे पाठ्यपुस्तक असेल त्यामध्ये वाचा, समजून घ्या आणि झालेल्या भागावर विचार करून तुम्ही तो समजून घ्या. या पाठामध्ये जे कठीण शब्द आलेले आहेत ते तुम्ही वहीवर लिहा आणि उरलेला पुढच्या तासाला पाहणार आहोत. धन्यवाद.